आणि आता बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची। भाजपच्या टॉप 12 नेत्यांच्या समितीत फडणवीसांचा समावेश होण्याची शक्यता आहे। दिल्लीतल्या केंद्रीय नेतृत्वाचा नेमका काय प्लॅन आहे, पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट। भाजपच्या सर्वात ताकदवान अशा संसदीय बोर्डामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एंट्री होण्याची शक्यता आहे। लवकरच यावर निर्णय होणार असून मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा दिल्लीमध्ये जाणार आहेत। काही दिवसातच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, पण आपण महाराष्ट्रामध्येच राहणार असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। मात्र संसदीय बोर्डाच्या माध्यमातून फडणवीसांची अप्रत्यक्षपणे दिल्लीमध्ये एंट्री होण्याची शक्यता आहे। संसदीय समितीवर तुमची निवड होणार अशी चर्चा आहे सर। कुठल्या संसदीय समितीवर मला काही कल्पना नाही। तुम्ही संसदीय समितीवर तुमची निवड होणार अशी चर्चा आहे सर। कुठल्या संसदीय समितीवर मला काही कल्पना नाही। भाजपच्या संसदीय बोर्डामध्ये सध्या 12 सदस्य आहेत आणि फडणवीस सध्या केंद्रीय निवडणूक समितीमध्ये आहेत। पण संसदीय बोर्डामध्ये स्थान मिळाल्यास फडणवीसांची ताकद वाढणार आहे। पक्षामधला सर्वोच्च निर्णय घेण्याचा अधिकार संसदीय बोर्डाला असतो। वेगवेगळ्या राज्यांमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडण्याचा अधिकार संसदीय बोर्डाला असतो। तिकीट वाटपामध्ये सुद्धा संसदीय बोर्डाची महत्त्वाची भूमिका असते। केंद्रीय निवडणूक समितीमध्ये संसदीय बोर्डाचेही सर्व सदस्य असतात। पक्षाच्या घटनेमध्ये काही बदल करणं किंवा दुरुस्तीचे अधिकार सुद्धा या बोर्डाला आहेत। तर विरोधक फडणवीसांना पंतप्रधान पदाच्या शुभेच्छा देत आहेत। ते कुठे काय आहे, महाराष्ट्रामध्ये राहत की दिल्लीत जावं, तो भाजपाचा प्रश्न आहे। पण आम्हाला तिकडे जे बसले आहेत मोदी शहांची जोडी, त्यामध्ये मराठी माणूस जर या कालावधी, कारण 29 नंतर त्याला चान्स नाही आहे, त्यामुळं ही आत्ताची काही 29 पर्यंत संधी आहे, तोपर्यंत देवेंद्रजींनी पंतप्रधान होऊन जावं म्हणून ते दिल्लीला गेले तर स्वागतच आहे। याआधी महाराष्ट्रामधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना संसदीय समितीमध्ये स्थान होतं, पण 2022ला त्यांना या समितीमधून बाहेर करण्यात आलं। आता या समितीमध्ये मुख्यमंत्र्यांना सामील करायचं की नाही याबाबत भाजपमध्ये अंतर्गत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। 2006 मध्ये राजनाथ सिंग यांनी संसदीय समितीमधून तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना समितीमधून बाहेर काढलं होतं। या संसदीय समितीतून भाजपमध्ये मुख्यमंत्र्यांची निवड होते, त्यामुळे मुख्यमंत्री या समितीमध्ये असेल तर काय होईल याबाबत सध्या अंतर्गत चर्चा सुरू आहे। सध्या फडणवीस यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांना संसदीय समितीमध्ये घ्यायचं का यावरून सुद्धा मंथन सुरू आहे। महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व म्हणून फडणवीसांची संसदीय समितीमध्ये मोठी दावेदारी असल्याचं बोललं जाते। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।